मटारपासून आपण बरेचसे पदार्थ बनवत असतो. मटार पॅटीस, मटार वडे, मटार पुलाव. पण तुम्ही कधी मटारची भजी खाल्लेली आहेत का? तर आज आपण मटारची कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट आणि अतिशय चविष्ट भजी किंवा त्याला आपण पकोडेही म्हणतो, ते कसे करायचे ते आज आपण बघणार आहोत. नमस्कार, मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण कुरकुरीत आणि चविष्ट आणि कमी तेलकट मटारची अगदी वेगळ्या पद्धतीची भजी करणार आहोत. भजी आतून पोकळ मस्त जाळीदार होण्यासाठी मी इथे एक ट्रिक वापरली आहे. ती तुम्ही कोणतीही भजी करण्यासाठी देखील वापरू शकता. त्यामुळे भजी वरतून मस्त कुरकुरीत आणि आतून छान जाळीदार तयार होतात. त्यासोबत मी काही टिप्सही सांगितलेले आहेत. तेव्हा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली तर एक लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मटरची भजी करण्यासाठी इथं सुरुवातीला मी 1 कप ताजे मटर घेतलेले आहे. मटर छान फ्रेश घ्यायचे म्हणजे ते लवकर शिजतात आणि भजी देखील छान लागतात. आता त्यांना मी अगोदर उकडून घेणार आहे. जोपर्यंत ते मऊ होत नाही तोपर्यंत मस्त शिजवून घ्यायचे. त्यासाठी इथं मी गॅसवर एका पातेल्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी ठेवून घेतलेलं होतं. नंतर त्यामध्ये मी मटर टाकून घेतलेले आहेत आणि आपल्याला 5 ते 7 मिनिटं हे मटर व्यवस्थित शिजवून घ्यायचे. आता इथं बघू शकता 5 ते 7 मिनिटांनंतर मटर एकदम छान शिजले गेलेले आहेत आणि त्यांचा रंगही थोडासा चेंज झालेला आहे. बघू शकता आता एकदम सॉफ्ट असे मटर आपले शिजले गेलेले आहेत. आता मी गॅसची फ्लेम बंद करून घेतलेली आहे आणि नंतर आता मटरला व्यवस्थित निथळून घेणार आहे. आता आपले मटर शिजून झालेले आहेत आणि आता आपण भजी करण्यासाठी जे बेसनाचं बॅटर आहे ते तयार करून घेणार आहोत. तर त्यासाठी इथं मी 1.5 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. तुम्ही बेसन पीठ घरचं किंवा बाहेरचं विकतचं घेतलं तरी चालेल. तर आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत हे पीठ आपण भिजवून घेणार आहोत. तर पाणी एकदम टाकायचं नाही आपल्याला किंवा जास्त प्रमाणातही टाकायचं नाही. तर अगदी थोडं थोडं पाणी टाकत असं घट्टसर आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे. यामध्ये सुरुवातीला मी मीठ वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे. तर आता आपण नंतर ते सगळं साहित्य टाकून घेणार आहोत. तर अगोदर मी तुम्हाला जी सुरुवातीला ट्रिक सांगितली होती तर मी तुम्हाला ती दाखवते. तर आपण जेव्हा बेसन पीठ भिजवतो तर भिजवल्यानंतर आपण 2 ते 3 मिनटं हे जे बेसन पीठ आहे ते व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे. एकसारखं एकाच डायरेक्शनमध्ये या पद्धतीने असं फेटून घ्यायचं आहे. तर एकदम असं सॉफ्ट आपलं हे बेसन पीठ भिजलं जातं आणि त्याचा रंगही चेंज होतो. तर मी तुम्हाला आता पुढे दाखवेलच. तर या पद्धतीचं असं बेसन पीठ एकसारखं फेटून घ्यायचं आहे. तर बघू शकता इतकं सॉफ्ट असं पीठ तयार होतं आणि त्याचा रंगही एकदम चेंज होतो. तर इथं बघा एकदम असे बबल्स तयार होतात, त्यामध्ये हवा शिरली जाते आणि मस्त असे आपले भजे पोकळ होतात. तुम्ही ही पद्धत कोणतेही भजे तयार करण्यासाठी वापरू शकतात. तुमचे भजे एकदम पोकळ एकदम मस्त तयार होतील. आता इथं बघू शकता तुम्ही बघितलंच असेल आधीचं आपलं बॅटर आणि नंतरचं आपलं बॅटर मध्ये किती फरक आहे. आधीचं बॅटर आहे ते डार्क पिवळसर दिसतंय आणि नंतर फेटून घेतलेलं पीठ आहे ते लाईट पिवळसर दिसतंय. आता आपलं बेसन पीठ भिजवून तयार आहे. आता आपण त्यामध्ये काही साहित्य टाकून घेणार आहोत. तर यामध्ये मी अर्धा चमचा काळी मिरीची पावडर आहे ती टाकून घेतलेली आहे. अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धने पावडर, नंतर 1 चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. नंतर इथं मी 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला होता तो टाकून घेतलेला आहे. नंतर 1 ते 2 हिरव्या मिरच्या त्याही कट करून त्या टाकून घेतलेल्या आहे. इथं मी 2 बटाटे व्यवस्थित उकडून घेतलेले आहेत. सॉफ्ट असे शिजवून घ्यायचे त्यांना. नंतर त्यांना थंड करून त्यांची साल काढून त्यामध्ये आता आपण टाकून घेणार आहोत. तर या पद्धतीने अगोदरच पूर्वतयारी करून घ्यायची. नंतर आपण जे शिजवून घेतलेले मटार होते ते टाकून घ्यायचे आणि भरपूर अशी कोथिंबीरही यामध्ये टाकून घ्यायची. कोथिंबीरमुळेही खूप छान टेस्ट लागते या मटार भज्यांना. नंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. आता यामध्ये मी अगदी 2 चिमूट एवढं सोडा टाकून घेते. आपल्याला जास्त सोडाही टाकायचा नाही कारण आपण अगोदरच हे जे पीठ आहे ते व्यवस्थित फेटून घेतलेलं होतं, त्यामुळे अगदी थोडासा सोडा टाकायचा आहे. आता हे सर्व जिन्नस आपण पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. यामध्ये कांदा अगदी थोड्या प्रमाणात टाकायचा, जास्तही कांदा टाकायचा नाही. आता हे सगळं जिन्नस मी अगोदर चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेतलं. नंतर आता हाताने व्यवस्थित यांना थोडंसं फेटून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपण जास्त प्रमाणात फेटलेलं आहे त्यामुळे आता थोडंसं हलक्या हाताने फेटायचं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे मी. तर अशा पद्धतीची भजी तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला सगळ्यांनाच खरंच आवडेल. तर आता हे आपलं पीठ भिजून झालेलं आहे. तर आपण आता भजी तळायला घेणार आहोत. तर त्यासाठी इथं कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल आपल्याला मध्यम मध्ये गरम करायचं आहे, जास्त कडकही गरम करायचं नाही किंवा हलकसंही गरम करायचं नाही. तर आपल्याला मध्यम मध्ये व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि आता असं एक एक करत आपल्याला सगळी ही भजी सोडून घ्यायची आहे. तर आता बघा मी जेवढे मावतील तेवढे भजी टाकून घेते
आणि थोडंसं ते वरती यायला लागले भजी की मगच आपल्याला झारा टाकायचा आहे. त्यामुळे भजी एकदम छान मस्त तळले जातात आणि ती झाऱ्याला चिकटतही नाही. आता बघू शकता 1 ते 2 मिनटं व्यवस्थित आता मध्यम आचेवरती हे भजी तळून घ्यायची आहे, जोपर्यंत यांचा कलर थोडासा चेंज होत नाही तोपर्यंत. आता बघू शकता भजी एकदम छान मस्त क्रिस्पी अशी तळली गेलेली आहे आणि मी त्यांना आता काढून घेते. तर असं झाऱ्यावरती हे सगळी भजी काढून घ्यायची आहे, म्हणजे त्यांचं जे तेल असतं एक्स्ट्राचं ते निघून जातं आणि भजी अजिबात आपली तेलकट दिसत नाही. तर बघू शकता आपली भजी किती छान दिसत आहेत. आता मी त्यांना काढून घेते. तर इथं बघू शकता आपली भजी किती मस्त दिसत आहेत, तर मस्त तळली गेलेली आहेत. आता मी दुसरी बॅचही तेलामध्ये व्यवस्थित सोडून घेते आणि जेवढे मावतील तेवढेच टाकून घेते. तुम्ही याच पद्धतीने ही भजी व्यवस्थित अशी तळून घ्यायची आहे. तुम्ही ही ट्रिक कोणत्याही भज्यांना वापरू शकता. 2 पाहुणे घरी आल्यावर तुम्ही अशी झटपट अगदी वेगळ्या पद्धतीची भजी त्यांना खायला देऊ शकता. त्यांना सगळ्यांनाच फार आवडेल. आता दुसरी बॅच ही आपली उलटून पलटून व्यवस्थित तळून घेतलेली आहे आणि त्यांनाही व्यवस्थित आता मी एका झाऱ्यावर काढून घेते आणि त्यांना तळून घेणार आहे. तर इथं बघू शकता भजी अजिबात तेलकट नाही आणि रंग किती छान आलेला आहे. मस्त असे गुलाबी रंगावर त्यांना छान तळून घ्यायचे. आता मी त्यांना सर्व करून घेणार आहे. तर मी एका प्लेटमध्ये त्यांना सर्व करून घेते. आपले गरमागरम कुरकुरीत आणि आतून जाळीदार मस्त अशी मटारची भजी तयार आहेत. आणि त्यासोबत मी टोमॅटो केचपही सर्व करून घेतलेला आहे. तुम्ही ही भजी सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या चहा बरोबरही खाऊ शकता. अगदी वेगळ्या पद्धतीची ही भजी आहे, त्यामुळे सगळ्यांनाच फार आवडेल. आता मी तुम्हाला एक भजी तोडून दाखवते. तर इथं बघू शकता किती आतून मस्त पोकळ तयार झालेली आणि जे मटार आहेत तेही किती मस्त दिसत आहेत आणि चवीला तर अप्रतिम अशी मस्त चविष्ट तयार झालेली आहेत. एकदम जाळीदार आपले हे जे भजी आहेत ते तयार झालेले आहेत, एकदम पटकन तुटतायत. तर तुम्ही एक वेळा माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. मी इथं टोमॅटो केचप सर्व करून घेतलेला आहे. तुम्ही हिरव्या चटणीसोबतही हे भजी खाऊ शकता, खूप छान लागतात. मी यासोबत हिरव्या मिरच्याही तळून घेतलेल्या होत्या, त्यांनाही सर्व करून घेते. तर तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने एक वेळा ही भजी नक्की ट्राय करून बघा. सगळ्यांनाच आगळे वेगळे हे भजे खरंच आवडतील. तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली तेही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.